नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे गाई म्हशी असेल तर त्यांना पावसापासून आणि उन्हापासून या ठिकाणी वाचवण्यासाठी आपल्याकडे हक्काचा आणि पक्का गोठा या ठिकाणी नाही. मग ही बातमी तुमच्यासाठी खास आहे, कारण की महाराष्ट्र शासनाच्या शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आता तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला नवीन गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपयाचं या ठिकाणी अनुदान मिळणार आहे. विशेष म्हणजे हे अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला हे अनुदान कशा प्रकारे मिळेल, अर्ज कशा पद्धतीने करायचं आणि किती तुम्हाला गाईगुरे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये अर्ज कसा करायचा, अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते, कागदपत्रे कोणती आहेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या लाभासाठी तुमच्याकडे किती जनावरे असणे गरजेचे असणार आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुमचा अर्ज बाद होऊ नये यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज शेवटपर्यंत कशा पद्धतीने भरायचं याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, ही योजना प्रामुख्याने मनरेगा अंतर्गत राबवली जाते. म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ही योजना जी आहे राबवली जाते. आता महत्त्वाचे निकष म्हणजे आता जनावरांची संख्या. जनावरे तुमच्याकडे कमीत कमी 2 जनावरे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. जास्तीत जास्त 6 जनावरांसाठी एक गोठा मंजूर होतो. आणि तुमच्याकडे जर 12 जनावरे असतील तर तुम्हाला दुप्पट म्हणजे 2 गोठे या ठिकाणी मंजूर होतात. आता तुम्हाला पैसे जे आहेत कशा पद्धतीने मिळतात लक्षात ठेवा. तुम्हाला मनरेगा अंतर्गत मस्टरद्वारे हे पैसे मिळतात. त्यासाठी तुम्हाला तुमचं या ठिकाणी जे आहेत अगोदर तुम्हाला अर्ज करावा लागेल. त्यानंतर अर्ज केल्यानंतर तुमचं अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बांधकामांसाठी तुम्हाला सांगितलं जाईल. आणि त्यानंतर तुम्ही बांधकाम ज्या वेळेस करता त्यावेळेस एक जिओ टॅगिंगचा तुम्हाला फोटो द्यावा लागतो आणि त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता महत्त्वाचं म्हणजे कोणकोणते कागदपत्रे तुमच्याकडे लागतील आणि शेवटी आपण बघणारच आहोत तुम्हाला अर्ज करण्यासाठी काय काय तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने भरायचा आपण ते शेवटी बघणार आहोत. कागदपत्रांची आपण यादी सर्वात अगोदर बघून घेऊया. आता कागदपत्रे सर्वात महत्त्वाचं लागणार आहे तो म्हणजे तुम्हाला आधार कार्ड, दुसरं महत्त्वाचं म्हणजे बँक पासबुकची झेरॉक्स, तिसरं कागदपत्र म्हणजे 7/12/8 उतारा, फेरफार उतारा आणि 4 नंबरचा नमुना नंबर 4 ग्रामपंचायतून तुम्हाला मिळतो. आता जॉब कार्ड नसेल तरी तुम्हाला तो ग्रामपंचायत किंवा ग्राम रोजगार सेवकाकडून तुम्हाला काढून दिला जातो. आणि 6 नंबरचा सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे तो म्हणजे जनावरे असल्याबाबतचा वैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. 6 नंबरचा कागदपत्र असल्याचे तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र तुमच्याकडे जनावरे असल्याबाबतचं असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जे आपण जनावरांच्या कानामध्ये जे बिला असतो ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे, टॅग असणे गरजेचे आहे. आणि त्यालाच जनावरांचे टॅगिंग असं म्हटलं जातं. आणि ते प्रत्येक जनावरांच्या कानामध्ये असणे गरजेचे आहे. नसेल तर तुम्ही जवळच्या तुमच्या जे वैद्यकीय अधिकारी असेल, वैद्यकीय डॉक्टर असेल त्यांच्यामार्फत तो बसून घेऊ शकता. आणि त्याला काही पैसे वगैरे लागत नाही. तो फक्त तुम्हाला तुमच्याकडे जनावरे असेल तर तुम्ही त्या जनावरांच्या कानाला या ठिकाणी बसू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता. आता बघूया आपण हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आणि अर्ज भरल्यानंतर तो अर्ज कुठे द्यायचा याची सुद्धा माहिती आपण बघून घेऊया. तर चला व्हिडिओ पुन्हा अर्ज कशा पद्धतीने भरायचं ते बघून घेऊया. तर मित्रांनो, हा रोजगार हमी योजनेअंतर्गत नमुना अर्ज आहे. आता या अर्जाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज भरू शकता. पण हा अर्ज तुम्हाला कशा पद्धतीने भरायचं, यामध्ये कोणत्या चुका होऊ नये ते आपण सर्वात महत्त्वाचं बघूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा अर्ज तुम्हाला ग्रामपंचायत, तालुका तुमचं लिहायचं आहे, जिल्हा या ठिकाणी लिहायचं आहे. हा अर्ज तुम्हाला ग्रामसेवक
जे ग्रामविकास अधिकारी आहेत, ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, त्यांच्यासाठी असेल हा अर्ज. त्यांच्याकडे तुम्हाला द्यावा लागेल. खास करून जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे हा अर्ज तुम्हाला द्यावा लागतो. आता महत्त्वाचं म्हणजे वरी तुम्हाला दिनांक टाकायचा आहे. आपण 2026 मध्ये आहेत. 2026चा जे काही तारीख असेल, डेट असेल ती टाका. या ठिकाणी अर्जदारांचा फोटो लावा. आता अर्जदारांचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि जिल्हा तुमचं जे असेल, पत्ता असेल, तालुका असेल, या ठिकाणी हा जिल्हा खोडून टाका आणि पेनने तुमचे जिल्हा लिहून टाका, मोबाईल नंबर लिहून टाका. आता अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला खाली बघायचं आहे. आपण जे बघतोय तो या ठिकाणी शरद पवार ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत जे वैयक्तिक लाभ आहे गायगोटांसाठी, त्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत पैसे मिळणार आहेत त्यासाठी आपण अर्ज करतोय. यामध्ये बघू शकता 6 गुरांसाठी जे 70,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आता अर्ज करताना तुम्हाला यामध्ये जे 4 नंबरचा ऑप्शन आहे त्यावर टिक करा. आता यावर टिक केल्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कोणकोणते कागदपत्रे लागतात ते आपण बघून घेतलेले आहे. यामध्ये तुम्हाला जात निवडून घ्यायची आहे, तुमची जी काही जात असेल आणि कोणत्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभार्थी आहेत ते या ठिकाणी निवडून घ्या. आता खाली यायचं आहे. खाली तुमच्या नावावर जमीन असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. जमीन असो किंवा नाही याबाबत काही फरक पडणार नाही. तुम्हाला गोठा मंजूर होणार म्हणजे होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी सदर गावातील रहिवासी असणे गरजेचे आहे आणि त्याबाबतचा तुम्हाला 8चा प्रमाणपत्र जोडावं लागेल. तो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मार्फत मिळून जाईल. आता 6 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे आधार कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडायची आहे. लाभार्थ्यांनी निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असल्याबाबतचे ग्रामपंचायतमध्ये येत आहेत, त्याबाबतचं तुम्हाला या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायतमधील ग्रामसभा ना हरकत ठरावांची प्रत तुम्हाला जोडायचे. जर तुमच्याकडे 2 ग्रामपंचायत असेल, काही गावामध्ये असं असते की 2 गाव आहे आणि त्याला 1 ग्रामपंचायत आहे किंवा 1 गाव आहे त्याला 2 ग्रामपंचायत, असं काही होऊ शकते. तर त्यावेळेस तुम्हाला हा प्रमाणपत्र लागेल. नसेल तर या ठिकाणी होय करा. सदर अर्ज सोबत कामाच्या प्रकारानुसार सदर कामासंबंधीची कागदपत्रे जोडणे आवश्यक राहतील. अर्जदार कुटुंबातील 18 वर्ष वरील सदस्यांची संख्या तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे. कुटुंबातील जे राशन कार्ड आहे त्यावरून तुम्ही या ठिकाणी ही माहिती जोडू शकता आणि शेवटी तुम्हाला या ठिकाणी अर्जदारांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. पूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि खाली तुम्हाला सही करायची आहे. आता सही केल्यानंतर कुटुंब ओळखपत्र जॉब कार्ड, हे जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल तर ग्रामरोजगार सेवकाकडून तुम्हाला जॉब कार्ड काढून घ्यायचे. 8/7/12चे उतारे या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचे. ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8चा उतारा तुम्हाला ग्रामपंचायतमधून घ्यायचा आहे आणि इतर जे कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक पासबुकचे झेरॉक्स या बाबी सुद्धा त्यासोबत जोडायचं आहे. आता खाली यायचं आहे. खाली तुम्हाला ही जी माहिती आहे ती भरावी लागणार आहे आणि या ठिकाणी ज्या माहितीनुसार ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांची या ठिकाणी स्वाक्षरी घ्यायची आहे. दोन्हींची स्वाक्षरी तुम्हाला घ्यावी लागेल. आता हा जो असेल तो ठराव असेल, तो ठराव तुम्हाला ग्रामपंचायत देईल. आता ठराव घेतल्यानंतर तुम्हाला छाननी प्रमाणपत्र असेल ज्यामध्ये कुटुंब ओळखपत्र जॉब कार्डची ऑनलाईन कॉपी, 7/12 उतारा, 8चा प्रमाणपत्र, ग्रामपंचायत मालमत्ता नमुना नंबर 8, जातीचा दाखला, जातीमध्ये येत असाल 8 अनुसूचित जाती असेल, जमाती असेल त्यामध्ये येत असाल तर या ठिकाणी जातीचा दाखला लागेल आणि त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील दाखला लागेल किंवा राशन कार्ड तुम्ही जोडू शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी कनिष्ठ अभियंता जे इंजिनियर असेल त्याची स्वाक्षरी तुम्हाला घ्यावी लागेल आणि वरिष्ठ अभियंता यांची स्वाक्षरी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. या बाबी तुम्हाला जे आहेत संपूर्ण अर्ज भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या ग्रामसेवकाकडे जमा करा. त्यानंतर जी पुढील प्रोसेस आहे ती ग्रामपंचायत मार्फत करतील, ज्यामध्ये ग्रामसेवक पंचायत समितीमध्ये जातील. त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी, इंजिनियर असेल, विस्तार अधिकारी असेल त्यांची स्वाक्षरी वगैरे सगळं काही ग्रामसेवक घेईल. फक्त तुम्हाला अर्ज देत असताना ग्रामपंचायत मधून तुम्हाला फक्त एक पोचपावती घ्यायची आहे की तुम्ही अर्ज केलेला आहात. जर पोचपावती घेतली नाही तर तो अर्ज तसाच पडून राहील आणि तुमचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरून देसाल त्यावेळेस तुम्हाला ग्रामपंचायत मधून एक अर्ज दिल्याबाबतची एक पोचपावती घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ग्रामसेवकाला प्रश्न विचारल्यास या ठिकाणी भाग पाडेल तो अर्ज तुम्ही केलेला असल्यामुळे. आणि या अर्जासाठी तुम्हाला कुठेही 1 रुपया सुद्धा देण्याची गरज नाही. जर कोणी मागत असेल तर तुम्ही त्या विरुद्ध जे आहे कारवाई करू शकता, वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता
शकता किंवा इतर ठिकाणी सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.